काजू मसाला किंवा काजूची भाजी बनवायची झाली तर आपल्याला फक्त धाबा आणि हॉटेलचंच आठवतात. पण आज मी तुमच्यासाठी हॉटेल आणि ढाबापेक्षाही मस्त चमचमीत, ते पण घरातल्या साहित्यांपासून आणि घरातल्याच मसाल्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी एकदम छान चवीची काजू मसाला किंवा काजूची भाजी बनवून दाखवणार आहे. आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये भाजी मी तयार केलेली आहे. आणि एकदा जर का तुम्ही ही भाजी तयार केली आणि ती टेस्ट केली तर यानंतर तुम्ही बिलकुल रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर ही भाजी खाणार नाही, याची मी गॅरंटी तुम्हाला देते. नेहमीप्रमाणेच खूप साऱ्या टिप्स सोबत आज मी ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपल्याला एक पॅन गॅसवर चढवायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे. थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला इथे काजू परतून घ्यायचे आहेत. भाजीसाठी लागणारे एक वाटीभर काजू, साधारण 150 ग्रॅम काजू इथे मी घेतलेले आहेत. ते साजूक तुपावर आपल्याला छान रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे काजू छान परतून घेतलेले आहेत. गॅस मंद आचेवरच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत ते छान कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकता गुलाबी रंगावर आपले हे काजू छान कुरकुरीत असे परतून झालेले आहेत. ते आता आपण काढून घेऊया. काजू फ्राय करण्यासाठी तुम्ही इथे तेल किंवा बटर देखील वापरू शकता. फक्त काजू कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता ग्रेव्हीसाठी आपल्याला इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. थोडेसे स्लाइस त्याचे आपण करून घेऊयात. तेलामध्ये आपल्याला सेम कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हा कांदा परतून घ्यायचा आहे. फक्त 1 ते 2 मिनिटासाठीच आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे. कांदा फक्त ट्रान्सपरंट झाला पाहिजे. कांदा आपल्याला इथे जास्त शिजवायचा नाहीये किंवा त्याचा कलर चेंज करायचा नाहीये. इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आपल्याला इथे अद्रक आणि लसूण जास्त वापरायचं नाहीये, त्यामुळे थोडासा उग्र स्मेल येऊ शकतो आपल्या भाजीला. त्यामुळे कमीत कमी मसाल्यांमध्येच आज आपण ही भाजी तयार करणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ती देखील आपण छान परतून घेऊया. कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यामुळे भाजीचा स्वाद खूप छान लागतो. व्यवस्थित 1 ते 2 मिनिटासाठी आपण हे सगळं मिश्रण परतून घेतलेलं आहे. आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टमाटर कापून घालायचे आहेत. 4 ते 5 लोकांसाठी ही भाजी मी बनवत आहे आणि 2 मीडियम साईजचे टमाटर इथे पुरेसे आहेत. त्याचे काप करून आता ह्या मिश्रणामध्ये आपण टमाटर ऍड करून घेऊया आणि ते सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान हे परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मंदच ठेवायची आहे. त्यानंतर आपल्या हे मिश्रण थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी भिजवलेले काजू घालणार आहे. हे काजू मी रात्रभर भिजायला ठेवलेले होते. साधारण अर्धी वाटी काजू आहेत हे, म्हणजे 70 ते 75 ग्राम काजू मी इथे घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये काजू भिजू घालू शकता. साधारण 1 तासांसाठी तुम्हाला ते भिजू घालावे लागते. आता हे काजू आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. हा काजू आवर्जून आपल्याला इथे घालायचा आहे, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एक रिच फ्लेवर मिळतो आणि स्मूथ टेक्स्चरची आपली भाजी बनवून तयार होते. त्यामुळे आवर्जून इथे काजू आपल्याला वापरायचा आहे. थोडंसं झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरत आहे, तो म्हणजे कसुरी मेथी. म्हणजे हॉटेल किंवा ढाब्यामध्ये कंपल्सरी कसुरी मेथी टाकली जाते आणि त्यामुळे एक ढाबा किंवा हॉटेल सारखी टेस्ट आपल्या ग्रेव्हीला येते. त्यामुळे आवर्जून इथे कसुरी मेथी वापरायची आहे. एक मोठा चमचा भरून इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. 1-2 मिनिट परतल्यानंतर आता पूर्ण थंड होऊस तर आपल्याला वाट पाहायची आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. एक मोठं आकाराचं भांडं मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व मिश्रण मी एकदमच टाकून घेणार आहे.
आपल्याला इथे पाणी टाकायची आवश्यकता नाहीये, कारण टोमॅटोला पाणी सुटतं आणि तेवढं पाण्यामध्येच आपलं हे मिश्रण व्यवस्थित पेस्ट बनवून तयार होते. तुम्ही बघू शकता अशी स्मूथ पेस्ट इथे बनवून घ्यायची असेल. गरज असल्यास 1-2 चमचे पाणी तुम्ही इथे वापरू शकता. आता त्यानंतर इथे मी दुसरी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तुम्ही तेल, बटर किंवा तूप देखील वापरू शकता. बटर किंवा तूप वापरल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते, पण इथे मी तेलच वापरत आहे आणि थोडंसं त्यासोबत साजूक तूप पण मी ऍड केलेलं आहे. या दोघांचा कॉम्बिनेशन मध्ये आज आपण भाजी बनवणार आहोत. तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा तिखट ऍड करून घेतलेला आहे. असं केल्यामुळे भाजीला छान रंग येतो आणि छान तर्री देखील येते. या छोट्या छोट्या टिप्स देखील तुम्हाला मी सांगितलेल्या सगळ्या वापरायच्या आहेत. त्यानंतर वाटण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. बघू शकता किती छान कलर आपल्या भाजीला आलेला दिसत आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकदम छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर हा मसाला व्यवस्थित शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा कलरही चेंज झाला आहे आणि या ग्रेव्हीला तेल देखील सुटलेलं आहे. असं तेल सुटल्यानंतर समजायचं की हे मसाले छान शिजले गेलेले आहेत. त्यानंतर इथे जिरे आणि मी धनेपूड टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडासा हिंग मी टाकलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला देखील मी ऍड करून घेतलेला आहे. हे सगळे मसाले ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि 1-2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हे मसाले देखील शिजलेले आहेत. तर तेव्हा ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत याला पुन्हा थोडा वेळ परतून घेऊया. त्यानंतर इथे मी थोडासा गरम मसाला देखील ऍड करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी या ग्रेव्हीमध्ये ऍड करत आहे. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी हवी तशी तुम्ही मेंटेन करू शकता. तुम्ही बघू शकता ढाबा किंवा हॉटेल स्टाईल भाज्या ह्या थोड्याशा थिकच असतात, त्यामुळे तुम्हाला गरजेनुसार पाणी इथे ऍड करून घ्यायचं आहे. आता यानंतर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. गरजेपुरतं मीठ ऍड करून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला परत याची उकळी काढून घ्यायची आहे. आता या ग्रेव्हीमध्ये आपण फ्राय केलेले काजू घालून घेऊया. आता अर्धे काजू मी बाजूला ठेवत आहे, कारण की सजावटीसाठी मी ते वापरणार आहे. जेवढी टेस्ट महत्वाची तेवढं दिसणंही महत्वाचं असतं. त्यामुळे आता ही जी ग्रेव्ही बनणार आहे या ग्रेव्हीमध्ये आपण मशरूम मसाला, मटर पनीर किंवा पनीर मसाला या सुद्धा भाज्या बनवू शकतो, कारण की सेमच ग्रेव्ही यूज करतात. आता या इथे एक मी सिक्रेट मसाला वापरणार आहे. इथे मी किचन किंग मसाला वापरत आहे, कारण की या मसाल्यामध्ये जे फ्लेवर्स आहेत त्यामुळे आपल्या भाजीला ढाबा किंवा हॉटेल सारखी चव येते. त्यामुळे हा मसाला इथे आवर्जून टाकून घ्यायचा आहे. या मसाल्यामुळे आपली भाजी सेम हॉटेल सारखी किंवा ढाब्यासारखी बनणार आहे. सेम फ्लेवरचा हा मसाला आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी इथे दिसत आहे. 1-2 वाफ काढल्यानंतर मस्त काजू देखील त्याच्यातले सॉफ्ट झालेले आहेत आणि ग्रेव्ही देखील पूर्ण शिजलेली आहे आणि छान तेल देखील वर आलेलं आहे. मस्त आपली काजू करी किंवा काजू मसाला ही भाजी बनवून तयार झालेली आहे. खूपच सोप्या पद्धतीने आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि खात राहा.